नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फायनली BBA BCA साठी जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे ती लवकरच आउट होणार आहे। लास्ट डेट 29 जुलै होती, पण आज 30 जुलै सध्या 12 वाजलेले आहेत, पण अजूनही प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेली नाहीये, पण ती लवकरात लवकर येणार आहे। विद्यार्थी मित्रो, सगळ्यात आधी तुम्हाला प्रोविजनल मेरिट लिस्ट चेक करून घ्यायची आहे। एकदा का प्रोविजनल मेरिट लिस्ट चेक करून घेतली, समजा काही त्याच्यात त्रुटी असतील, काही नाव वगैरे चुकलं असेल, तर विद्यार्थी मित्रो लगेच ते करेक्शनला ग्रीव्हन्सेस तुम्हाला रेज करायचे आहेत। त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि मग तुमची कॅप 1 ची प्रोसेस सुरू होणार आहे। 4 राउंड यावेळी सुद्धा असणार आहेत। विद्यार्थी मित्रो, कॅप 1 मध्ये चांगल्या पद्धतीने कॉलेजची लिस्ट बनवणं खूप गरजेचं आहे। ज्याला BBA ला ऍडमिशन घ्यायचं आहे त्याचं पोर्टल वेगळं आहे, ज्याला BCA ला ऍडमिशन घ्यायचं आहे त्याचं पोर्टल वेगळं आहे। काही शंका असतील तर नक्कीच NSG अकॅडमीची टीमची तुम्हाला मदत होणार आहे। विद्यार्थी मित्रो, आता इथे तुम्हाला कॅप 1 वर तुम्ही गेले 26-27 इथे तुम्ही बघू शकता BBA आणि BCA दोघांची ऍडमिशन प्रोसिजर वेगळी आहे, म्हणजे पोर्टल वेगळे आहेत। प्रोसिजर जवळपास सेम आहे, पण BBA मध्ये काय थोडीशी व्हरायटी आहे। म्हणजे BBA मध्ये IB असेल, CA असेल, मुलांना कन्फ्युजन आहे की सर ते कसं टाकायचं आहे, मला BBA मध्ये BBA IB करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रो, ज्यावेळी तुम्ही कॅप 1 प्रोसेस कराल त्यावेळी हे सगळं येणार आहे। आता समजा मी BCA वर क्लिक केलं तर तुम्ही इथे बघू शकाल की प्रोविजनल मेरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश, चेक युअर प्रोविजनल मेरिट लिस्ट स्टेटस। तर इथे तुम्ही आता प्रोविजनल मेरिट लिस्ट बघू शकता। हे बघा, इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा ऍप्लिकेशन ID आणि डेट ऑफ बर्थ वगैरे टाकायचं आहे आणि डिटेल्स तुम्हाला इथे दिसणार आहेत। विद्यार्थी मित्रो, सगळ्यात महत्त्वाचं काय, आपल्या डिटेल्स मध्ये काही चुकलं असेल लगेच ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। आता सेम BBA साठी तुम्हाला करायचं आहे। BBA साठी सुद्धा BBA च्या याच्यावर जायचं आहे, पण BBA वर अद्याप तरी इथे प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेली नाहीये, पण मेरिट लिस्ट डेफिनेटली थोड्याच वेळात इथे सुद्धा पब्लिश होईल आणि तिथे तुम्ही ती मेरिट लिस्ट बघू शकाल। विद्यार्थी मित्रो, कॅपचं जे कॉलेजची लिस्ट आहे ती खूप महत्त्वाची असणार आहे आणि त्याच्यासाठी इथे तुम्हाला हा सीट मॅट्रिक्स हेल्पफुल असणार आहे। 2026 चा सीट मॅट्रिक्स अद्यापही यायचा आहे, बरेचसे कॉलेजेस त्याच्यात ॲड ऑन होतील आणि डेफिनेटली तीच तुम्हाला अपडेटेड लिस्ट रेफर करायची आहे। मात्र मागच्या वर्षाचा कट ऑफ इथे बघून एक अंदाज तुम्ही लावू शकता की कशा पद्धतीने कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे। कुठलंही कन्फ्युजन असेल नक्कीच NSG अकॅडमीची तुम्हाला मदत होणार आहे। विद्यार्थी मित्रो, खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकता। थँक्यू व्हेरी मच।